खेळतान मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची दुर्गेशी लेव नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान दुर्गेशी लेव नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश लीग 2025 पर्व 4 आणि या चौथ्या पर्वामध्ये चालू असलेली मॅच म्हणजे ग्रुप ई ची पहिली मॅच. त्याच्यामध्ये ओम साईच्या विपक्ष रेहान दुर्गेश 11 असे दोन संघ आपल्याला एकमेकांसमोर बघायला मिळतात. यानंतर होणारी मॅच असणारे निवान 11 आणि सायबा बी या दोन संघांदरम्यान. पण मयूर तो प्रश्न अजूनही कायम आहे, टॉसला कोण जाणार? टॉसला कोण जाणार हा प्रश्न नाही, हा तर एक मोठं संकट, हे तर मोठं संकट आहे. आता एक डान्स काढण्यासाठी एक प्लेअर आतमध्ये इन करावा लागेल. राहुल पाटील यांच्याकडून जर का रोहित पाटीलने डाईव्ह लागून चेंडू अडवला तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. हे असं आता अनेक स्पर्धांमध्ये ऐकायला मिळतं. फिल्डिंगसाठी, डॉटसाठी, विकेटसाठी, चौकारासाठी भरपूर बक्षिसांचा वर्षा होताना आपण बघतो. एक मोठी मॅच आहे. या मॅचची म्हणतात ना, या मॅचचे विवर थोडेसे जास्त वाढतात. काटेकी टक्कर बघायला मिळते ओम साईच्या विपक्ष रेहान दुर्गेश 11. आता कधी कधी आम्ही म्हणतो ओम साईच्या रेहान दुर्गेश 11 साहेबात किंवा तेजस एका ग्रुपमध्ये आल्यानंतर ती मजा, सगळे मजा. आणि मीच नाही, भरपूर जण इथं म्हणतात की हे सगळे एका ग्रुपमध्ये आल्यानंतरची मजा काहीची वेगळी असेल. एकदा असा आला होता योग आणि त्यावेळेला असं झालं होतं की त्या चारही टीम स्पर्धेबाहेर झाल्या होत्या. त्याने मैदानाच्या आतमध्ये समीर कदम समोर राहुल पुळेकर एक मोठा खेळाडू डाऊन दी ग्राउंड फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि कोणती धाव येताना पाहायला मिळत नाही. 3 चेंडू 2 धावा. मोठा ब्लास्ट कधी येईल, कोणाच्या बॅटमधून येईल याची चर्चा त्याचबरोबर याची वाट वेट हे या सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत. एक धावेसाठी चेंडू निघून गेला, सिंगल धाव येताना बघायला मिळते. करण निजाई मैदाना बाहेर आहेत. हा थोडासा चिंता वाढवणारा प्रश्न. ओ याला चेंडू निघून गेलाय. चौकार कधी येणार याची चर्चा होती. चर्चेला आलंय उधाण. चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. तनय वैतीने उडता पंची म्हणून जर का चेंडू अडवला तर 200 रुपयाचं बक्षीस विशाल पाटील यांच्याकडून. बक्षिसांचा वर्षा, परंतु विघ्नेश साकलतोडे पूर्ण तयारीनिशी आलेत. ओ नो बॉल आहे. चेंडूला अडवलाय. ओ ये क्या हुआ है? चौकार आल्यानंतर दडपण पूर्णपणे समीर कदमच्या गोलंदाजीमध्ये दिसून आला आणि नो बॉल हाताळला गेला. इथं नो वाईडला सुद्धा खूप मोठी किंमत आहे. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड. 8 धावा धावपलकावरती आहेत. 8 रन्स. हो, शेवटचा चेंडू एका धावेसाठी खेळलाय का तर येस, सिंगल येते. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 9 आहेत विदाउट लॉस ओम साईच्या. थँक्यू डीजे. आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश लीग आणि मारंबलपाड्याचा हा चषक सर्वांच्या हृदयामध्ये वेगळं स्थान निर्माण करणार आहे. वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटमधला हा जो काही चषक आहे तो आपली वेगळी ओळख निर्माण करून झालेला आहे आणि वर्षानुवर्ष ती ओळख अजून कशी सर्वांच्या ध्यानात राहील याच्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला आहे. चांगला ड्राईव्हचा फटका तिथे रोहितने चेंडूला अडवलं. कोणती धाव नाहीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला सिंगल धाव येते. एकाच संघामध्ये खेळणारे खेळाडू एकमेकांसमोर आहेत आणि त्यामुळे यांच्यामधलं बॅटल बघणं हे खूप सर्व प्रेक्षकांसाठी पर्वणी म्हणता येईल.
राहुल पुळेकर याचं क्लिक होणं ही सर्वात मोठी गरज आहे ओम साई इच्छाची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी खेळला गेलाय. मनगटाच्या साह्यानं खेळणं, चांगला कंट्रोल त्याचा त्या फटक्यांमध्ये आहे. आणि जे काही हेलिकॉप्टर म्हणा किंवा ड्राईव्हचे फटके राहुल पुळेकरचे असतात ते सुद्धा बघण्यासारखे असतात. प्रेक्षकांना त्याच अपेक्षा आहेत की राहुलच्या बॅटमधून मोठे फटके आहेत, विघ्नेशच्या बॅटमधून यावेत, जयेशच्या बॅटमधून यावेत आणि ही मॅच अजून रंगावी. मॅच कोणीही जिंको, परंतु आम्हाला सगळ्यांना बघत असताना त्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, याच दृष्टीने सर्वजण ही मॅच बघत आहेत. 12 धावा धावफलकावरती 1.4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. राहुल यावेळेला स्ट्राईक एंडवरती आलाय. विघ्नेशने एक चौकार लगावून आपल्या संघाला कसा सुस्थितीत नेता येईल याच्यासाठी तो केलेला प्रयत्न. आज कर्णधाराच्या भूमिकेमध्ये सँडीला आपण बघितलं, दुसऱ्या बाजूने रोहित पाटीलला बघितलं. वेगळे कर्णधार किती मोठा लक घेऊन आले ते सुद्धा बघावं लागणार आहे. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. चौकाराला बॅक करण्याचा प्रयत्न चिकाने केलाय, परंतु इथे जर चौकार आला तर धावफलक चांगल्या स्थितीमध्ये दिसेल. इनसाइड आउट, ओ अडवलाय. शानदार स्ट्रोक, जवळ जवळ चेंडू सीमारेखा पार होता परंतु मी तिथे आड उभा होतो आणि चेंडूला अडवलं. हो, 1000 रुपयाचा मानकरी ठरला. राहुल पाटील यांच्याकडून 1000 रुपये लावलेले होते रोहितसाठी, त्याचा तो मानकरी ठरलाय. 2 षटकं संपलीत, 14 धावा धावफलकावरती बिनबाद ओम साईदच्या. थँक्यू. मारंपळपडा गावामध्ये षटकार मारून चालणार नाही, तिथं चौकारच मारावे लागतील. मारंपळ आणि हो, चांगलंच माहीत आहे. मयूरने खूप चांगली माहिती आम्हाला दिली. त्याने सांगितलं की या दोन्ही संघांना एकमेकांना प्लेअर कुठे लावायचे ते माहीत आहेत, त्यामुळे कदाचित हे क्षेत्ररक्षण तिथे शक्य झालं असावं. नवीन गोलंदाज जयेश घरत, ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 14-0 अशी सद्यस्थिती आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड मारायचं होतं, परंतु यावेळेला स्वयं गिरकरच्या हातामध्ये चेंडू. हे दिसणार आहे. साहेबा संघाने एक बेंचमार्क सेट केलाय. 23 धावा वाचवल्या जाऊ शकतात, त्यामुळे इथे किती धावा बनवतात. 24 बॉल 24, 26, 28, 30, 32, 35, 40 त्या धावांचा बचाव आणि पाठलाग शक्य आहे आणि तो आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतो. आयुष सुद्धा म्हणतो मिळू शकतो. विघ्नेश साकलतोडे मैदानाच्या आतमध्ये अजून आहे. ते ब्लास्ट, एक ब्लास्ट तर झालाय, अजून किती ब्लास्ट होणार. जय समोर विघ्नेश, बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न थांबला नाही. मार्क रॉड्रिकच्या जवळून चेंडू होते फरार, सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. थँक्यू. एक आनंदाची बातमी सुद्धा आहे. त्याच्यामध्ये जो टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ज्यांच्या माध्यमातून नॅशनल चॅम्पियनशिप टेनिस बॉल क्रिकेटची होते, फेडरेशन कप होतो, त्याच्यासाठी आपल्या विभागातील 5 खेळाडूंचं सिलेक्शन झालंय. विकास धसकर, विघ्नेश साकलतोडे, जयेश घरत, अमित तांडेल आणि रोहित पाटील. आणि हे 5ही खेळाडू, त्यामध्ये अमित नाही पण बाकी सर्व खेळताना दिसत आहेत. आणि ही सुद्धा आनंदाची बाब आहे. टेनिस क्रिकेटमध्ये महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणं ही सुद्धा मोठी बाब आणि त्याच्यासाठी या 5 खेळाडूचं सिलेक्शन. चेंडू अडवलाय. 18 धावा धावफलकावरती. विघ्नेश बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मग अशी गाण्यामध्ये षटकाराची गरज होती, षटकार आला. फलंदाज बाट, विघ्नेश डिपार्ट्स. थँक्यू डीजे. विघ्नेश साखलतोडे याने मारलेला हा तोडफोड फटका डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज बाद. नवीन फलंदाज संदीप किनी सँडी मैदानाच्या दिशेने येतोय. अंडरआर्म क्रिकेटच्या परिभाषेला अगदी जवळून बघणारा, पाहणारा आणि जाणणारा खेळाडू सँडी. संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये या खेळाडूची चर्चा आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मी यासाठी म्हणतोय, अंडरआर्म सिक्सरमारी क्रिकेटमध्ये सँडी, सिद्धू ही अशी नावं आहेत जी आवर्जून घेतली जायची, आजही घेतली जातात. पैदराच्या आतमध्ये सँडी आलाय. 18 वरती 1, 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक.
बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हो लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईड 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 आणि वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. निवान 11 आणि सायबा बी कर्णधार प्रवीण पाटील बाली यांचे संपर्क साधायचा या इनिंग नंतर. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी खेळला गेला. रोहितने फिल्डिंग केली तोपर्यंत एक धाव येते. चेंडू किती झालेत? 5. येस, 5 चेंडूचा खेळ झाला. 20 वरती धावफलक आहे. 20 मध्ये 2 चौकारांचा समावेश आहे विशाल. 2 चौकारांचा समावेश मागील 17 चेंडूंमध्ये. तो जर 2 चौकार बाजूला काढले तर हे धावफलक 12 वरती आहे. म्हणजे इथून जर का एखादा अजून चौकार आला तर थोडी चांगली स्थिती दिसेल. म्हणजे 8च्या आसपास ती सरासरी प्रत्येक षटका गणितची. राहुल पुळेकर क्षमतावान खेळाडू आहे. जयेश गरत काय या चेंडूवरती आपला प्रभुत्व दाखवेल का? ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं. नक्की काय झालाय? येस, तिसऱ्या पंचांना दाखवलं जाणार आहेत. नाही, तिसऱ्या पंचांना पाय पडलाय. बॉल कुठे होता? ओ हो, क्या बात. आमचे लाईनमन आहेत तिथे. आता काही क्षणासाठी धगधग वाढणार आहे. बघूयात काय करते. चौकाराची अपेक्षा होती. चौकार आलाय की ना बघितलं जाईल. ऐकूयात मयूरला. थँक्यू डीजे. आणि आलाय चौकार. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती ओम साईच्या या संघाची. 1 विकेट आली आहे. विघ्नेश साकलतोडे बाद झालाय. परंतु शेवट बघा, तिथे एखादी धाव आली असती की नाही हा प्रश्न होता. परंतु त्यावेळेला ती नशिबाची साथ आणि त्या साथीला सोयम गिरकरचा लागलेला तो चौकाराला पाय आणि म्हणूनच या 4 धावा. नवीन गोलंदाज मयूर गरत गोलंदाजी मार्कवरती येतोय. काय रणनीती आहे, काय स्ट्रॅटेजी आखली गेली आहे हे पाहणार आहोत. तो सँडी संदीप केणी स्ट्राईक एंडवरती आहे. ओम साईच आणि रेहान दुर्गेशिलन या 2 संघांदरम्यानची ही मॅच आहे. या हंगामामध्ये हे 2 संघ एकमेकांसमोर ज्या वेळेला आले त्या वेळेला रिझल्ट इकडं तिकडं असा आपल्याला बघायला मिळाला आहे. मागील स्पर्धेचा जर उल्लेख करायचा झाला तर ओम साईच्या या संघाने त्यांच्यावरती मात करत असताना विजय मिळाला होता. झंझावाती खेळ विघ्नेश साकलतोडेची बघितली होती सर्वांनी. आज या स्पर्धेदरम्यान काय तो इतिहास कायम ठेवला जाईल की त्या इतिहासात बदल घडून आणला जाईल. हो, टॅपकल चेंडूला समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू जयूच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. एका धावेने किती फरक पडेल, एका धावेने काय काय घडेल आणि एक धाव न आले ना काय काय होईल. येस, शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत असे आमचे स्कोरर सांगतायत. शेवटच्या क्षणाला टॅप करण्याचा प्रयत्न चेंडूला केला गेला राहुलकडून. 1 धाव मात्र धावून कंप्लीट केली गेली. आमचा टायमर ऑन आहे, म्हणजे न बोलता आमचे स्कोरर जे आहेत हर्षद ते मात्र न चुकता तो टायमर लावतायत. मयूर गरज समोर सँडी. चेंडूची गती काहीशी कमी, परंतु त्याच्यामध्ये फिरकी घेणार हा चेंडू. बॅट स्विंग व्हेरी फास्ट आणि त्यामुळे चेंडू समजलेला नाहीये. चेंडू समीरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. इथून 1-2 चौकार आले तर अजून मजा येईल. 3 चेंडूवरती 3 धावा आले तर 30चं लक्ष बनू शकतं. कितीही स्कोर बनू द्यात, कितीही कमी कितीही जास्त, मजा कायम येणार आहे. मजा ही शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. कारण मॅच तितकी सोपी राहणार नाही आहे दोन्ही संघांसाठी. इन्साइड आउट काढले. समोर येऊन चेंडू उडालाय मार्क रॉड्रिक्सच्या डोक्यावरून. चेंडू सीमारे का पार येतोय दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. शानदार स्ट्रोक. संदीप किनीच्या बॅटला धार लावणारा चौकार आलाय.
आता पुढील चेंडू हो हलक्या हाताने खेळलाय. आता पुश करो खुश राहू. 31 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे आणि असं असताना राहुल पुळेकर समोर आहे. अपेक्षा एकच आहे राहुलकडून की इथे एखादा चौकार यावा त्याच्या संघाला. हो चेंडू लाडवण्याचा प्रयत्न. धावचीत. यस एसटीचीत की धावचीत. धावचीत धावचीत एसटीचीत धावचीत एसटीचीत. फलंदाज बाद. राहुल पुळेकर डिपार्ट्स. 31-32 इज द टार्गेट. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. खेळतान मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान. हाय क्रिकेट आमची शान. 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 थँक्यू डीजे. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. जयू घरत आणि दर्शन अहिरे. इथे फुलपाडा प्रीमियर लीगचा बेस्ट बॅट्समॅन ऑफ दी टुर्नामेंट दर्शन अहिरे होता. चांगलंसं बॅटिंग. इथे 1 चेंडू 2 आलेली पण इथे जयेश घरतनी इथे षटकार मारलेला. लगातार 3 चौकार दर्शन अहिरेच्या बॅटमधून आले तर किरण राठोड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. पाठलाग करायचा आहे. करणारच. 32 धावांचा आव्हान ठेवला इथे. बत्तीस धावांचा पाठलाग करायचा इथे. रेहांत दुर्गेश 11 संघ. कल्पक बॉलिंगला आहे. जयू स्ट्राईकला. दर्शन अहिरे नॉन स्ट्राईकला. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. कल्पक इथे चांगलीशी पहिला षटक मार्गस्थ आहे. चांगलंस इथे एफर्ट लावणार. 32 धावांचा आव्हान ठेवलं इथे. ओमसाई चानी. पहिला चेंडू हलक्याने दिशा दिली आहे. सिंगल रन आला आहे. चांगलंच इथे काय बॅटिंग केलेली ते विघ्नेश साखलतोडेने. आणि इथे 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे याच मैदानावरती. ते फुलपाडा प्रीमियर लीग म्हणजे ते त्यांच्या इकडचे जीवदानी माऊली संघ इथे 50 धावांचं आव्हान ठेवलेला. कल्पक समोर पुन्हा एकदा. दर्शन अहिरे सज्ज होतोय. काय 3 बॅक टू बॅक चौकार येणार काय. कल्पक दादा इथे पुन्हा एकदा. विघ्नेश साखलतोडे समोर सज्ज होतोय. कल्पक दादा पुन्हा एकदा. जयू घरत समोर सज्ज होतोय. चांगला फटका एक्झिक्यूट केला. तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी वेगवान आवते. आमचा आई सुद्धा मॅच मध्ये पूर्णपणे घुसलाय त्यामुळे इथे अपील तिथून आली आहे. पंच काय निर्णय दिलाय. फलंदाज बाद. येस फलंदाज बाद. जयेश पाटील सोनार पड्याचा बिंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा बिंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला. 50 नंबरवाला. थँक्यू डीजे. मयूर घरत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने.
येताना पाहायला मिळतोय आणि पहिला ब्रेक थ्रू मिळाला धावचीच्या रूपाने. आणि अशा मॅचमध्ये धावचीच्या रूपाने बाद होणं म्हणजे माहिती आहे का काय होतं? मोमेंटम शिफ्ट होतो. मोमेंटम जो दिसत नाही तो फक्त भासतो, फील केला जातो. ओहो, यावेळेला गॅपमधून चेंडू अडवण्याचा प्रयत्न विघ्नेश. प्रत्येक येणाऱ्या विघ्नाला आम्ही हरणार म्हणजे विघ्नहर्ता बनणार असं विघ्नेशने सांगितलं आणि चेंडूला अडवतोय. डॉट बॉल, डॉट बॉल येत आहे. मॅच चांगली रंगणार आहे. फक्त रंगणार नाही, ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत ती अशीच लढली जाणार आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. एका विकेटच्या पतनानंतर कल्पक राऊत यांच्या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या धावा फक्त 2 आहेत. एक चौकाराची गरज आहे त्या रन बॉल धावा दाखवण्यासाठी. एका धावेसाठी हा चेंडू खेळलाय. शेवटच्या चेंडूसाठी जयेश घरतकडे स्ट्राईक आली आहे. जी स्ट्राईक मिळाल्यानंतर काय तो चौकार येईल का? दोन्ही कर्णधार या सायबा बी आणि निवान 11. निवान 11 कर्णधार आणि सायबा बी कर्णधार. आपण लगेच प्रवीण पाटील बाली यांचे संपर्क साधायचा आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडूला अडवला गेलं. ओहो, इन ऍक्शन कोण आला? चेतन भोईर. चेतन भोईरने यावेळेला चेंडूला अडवलं आणि अडवत असताना एकच धाव या चेंडूवरती येते. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या पतनानंतर. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कसं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू थँक्यू. मथुरची हवा सगळीकडेच आहे पण या मैदानावरती हवा कोणाची असणार? बाबूची हवा? आतापर्यंत मयूरची हवा मोठी चालली होती. मयूरची हवा चालली. आता खेळामधून कोणाची हवा चालते? आणि स्कोरिंगमध्ये आमच्या हर्षदची हवा मोठीच आहे. नवीन गोलंदाज राहुल पुळेकर गोलंदाजी मार्कवरती. त्याच्या समोर जयेश घरत. बेस्ट वर्सेस बेस्ट सही युद्ध. ऑन साइडला 4, ऑफ साइडला 4. नो बॉल. आतापर्यंत केलेली जी काही मेहनत होती कल्पक राऊतची त्याला थोडस ढील देण्याचं कार्य या चेंडूने केले. 1+1 अशा 2 धावा येतील. 6 धावा धावपलकावरती आहेत. शियोग खांडेकर इन टीम मध्ये आणि मयूर गरत यावेळेला स्ट्राईक एंड वरती. नेक्स्ट बॉल. दिशा देण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी हा चेंडू खेळला गेलाय. 32 धावा म्हणजे नक्की आस्किंग रन रेट काय तर 8चा होतो. 8चा आस्किंग रन रेट म्हणजे एका षटकामध्ये एक चौकार. जर का तो चौकार आला तर पूर्णपणे त्या षटकागणिक ज्या आपल्याला अपेक्षित धावाचं त्या आल्या असं मानलं जातं. आताची जर का सिच्युएशन पाहिली तर तितकीशी खराब नाहीये. विकेट गेल्यात ही अडचणीची बाब. ओ चेंडू बाहेर. फलंदाज बाद. जयेश घरत डिपार्ट्स. गॉन. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू 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 डीजे. 7 वरती 2. जयेश घरत बाद झाला आणि या मॅच मध्ये आता खांदे आपोआप उंच झालेत. ओम साई इच्छेचे. ओम साई इच्छेचे खांदे उंच झालेत परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज बर्थडे बॉय विकास धसकर मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. बघूयात कशा प्रकारचा खेळ केला जातोय. बॅक टू बॅक दुसरी विकेट राहुलच्या खात्यामध्ये आणि संघाची तिसरी. गॉन. जयेश पाटील सोनार पड्याचा बिंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा बिंदोड छकडेवाला. जयेश पाटील. थँक्यू 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 डीजे. नवीन फलंदाज समीर कदम मैदानाच्या दिशेने येतोय. समीर कदम मैदानाच्या दिशेने येतोय. राहुल पुळेकर समोर. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला धीरज कोरपेकडून परंतु चेंडू तोपर्यंत निघून गेला. एका धावेसाठी सिंगल. यानंतर होणारी मॅच सुद्धा खूप चांगली रंगणार आहे. सायबा बी विपक्ष निवान 11.
परंतु इथून कोणता संघ जिंकणार, इथून कोणता संघ बाजी मारणार सध्याच्या घडीला तरी हा प्रश्न सर्वांसमोर आहे. समोर आहे, मॅच अभी भी ऑन आहे. चेंडू गेला सीमारेखा पार, चेतन भोईरला भेदत असताना चौकार. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतात मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. थँक्यू डीजे. आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते घडलं. चेंडू सीमारेखा पार गेला, चौकार आला, चौकाराने धावपलक पुढे वाढत असताना जाऊन पोहोचलं 12वरती 3 आहेत. आता शेवटचा चेंडू नक्की कसा येतोय. इथे एक चौकार आला तर मजा येईल. रेहान दुर्गेश 11 साठी तो चौकार महत्वाचा आहे, परंतु मयूरने दाखवली इथे समजदारी. 2 षटकं संपली, 13वरती 3. आता 12 चेंडूवर 19 धावांची गरज आहे. ऐकूयात डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, ताजा फोटो माझा काढ. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज नवीन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. मिस्टर विघ्नेश साखर तोडे. कदाचित ती भिंत सुद्धा तोडण्याचं काम तो करतो. दिशा दिले, एका धावेसाठी चेंडूला खेळलंय, सिंगल धाव येते, एका धाब्याने स्ट्राईक रोटेट होतीये. बघा मॅच अजूनही ऑन. मी मगाशी म्हटलं होतं धावा कितीही बनवतात, कमी जास्त एव्हरेज अशी स्थिती तुम्हाला दिसणार आहे. ओ लेगस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट. 11 मध्ये 17. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्यासाठी समोर आले राहुलने डाईव्ह लगावून समोर चेंडू अडवला. तोपर्यंत एक धाव आली. झोकून दिलं, डाईव्ह नाही तर स्वतःला झोकून दिलं, ते सिंगल धाव येताना पाहायला मिळतीये. एकाने पुढे जाण्याचा प्रयत्न. हो, दिशा दिली एका धावेसाठी, पुन्हा एकदा सिंगल. मिडल ऑर्डर वरती जबाबदारी खूप मोठी येऊन थांबली आहे. तिथे विकास धसकर म्हणा, दर्शन म्हणा आणि जयेश तिघेही महत्वाचे खेळाडू बाद झालेत. ओ क्लीन बॉल. समोरचा चेंडू फुल ऑन लेंथ, यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. गॉन. राहुल पाटील यांच्याकडून लगातार 3 चौकाराला 1000 रुपयाचं बक्षीस रोहित पाटीलला. 17वरती 4 आहेत. रोहित पाटील आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाते सिंगल साठी, एकच धाव येताना पाहायला मिळतीये. प्रभाकर भगत साहेब आणि त्यांचे साथी या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रभाकरजी भगत साहेब आणि त्यांच्या साथीने त्यांचा मित्रपरिवार, आपण सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आई भवानी बारंबळपाडा बिग बॅश लीगच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. प्रभाकरजी भगत साहेब आणि त्यांचा मित्रपरिवार, आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती, 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. संदीप किणी सँडी याच्या हातामध्ये चेंडू आणि असं असताना मयूर घरत स्ट्राईक एंडवरती आहे. काय या मॅचला जिंकवलं जाईल का? थोडं डिफिकल्ट आहे, पण अशक्य असं नाहीये. पहिले 2 चेंडू खूप निर्णायक महत्वाचे. त्या चेंडूवरती काय पवित्र आहे मयूरचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. ओ इथे फेकी कुठे झाली होती. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट. बघता डोळ्यात इशारा झाला. इशारा होत असताना काहूर माजला आणि तिथे 2 धाबा आल्या. 5 मध्ये 11. फेकी करत असताना चेंडू मागे आला होता. नशीब तर आणि पहिल्यांदा टुर्नामेंट मध्ये 2 धाबा काढल्यात. ऋतिकची नजर बघा, कालपासूनचं ऑब्झर्वेशन त्यांनी आता सांगितलं. 5-11. मयूर घरत समोर, संदीप किनी सँडी बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय. चेतन भोईरनं फेकी केली आहे. फलंदाज बाद. विकेटचं पतन. अजून एक हादरा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मार्क रॉड्रिक्स.
मयूर घरत वरती सर्वांच्या नजरा आहेत. काय मयूर घरत या मॅचला आपल्या बाजूने झुकवेल का? सँडीने तर खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय डॉट येतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निघून गेला सीमारेषा पार पार, चौकार, 4 धावा. आता इक्वेशन काय येऊन आपले हर्षद? 2 कोण करणार कोणावरती मात? 2-7 ही इक्वेशन आहे. मयूर घरत पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आहे. जर हा विजय मिळवला तर नामाची चर्चा या स्पर्धेमध्ये किंवा या अंडरआर्म वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसेल. ओ उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईड वाईड आणि वाईड. रोहितला 1000 रुपये गुगल पे केलेले आहेत राहुल पाटील यांच्याकडून. आता 2 मध्ये 6. थँक्यू. हा वडापाव नाही मॅचचा खिमापाव झालाय, पूर्णपणे खिमापाव झालाय. समजायला मार्ग नव्हता ही मॅच कुठे होती आणि कुठे आली आहे. 6-13 होती त्यावेळेला सगळ्यांचे हात किंवा तो बघण्याचं मन उडालेलं होतं. परंतु आता हा चौकार आल्यानंतर 1 चेंडू 2 वरती मॅच होऊन थांबली आहे. टेन्शन वाढलंय, कॉन्ट्रीब्युशन दिलंय कुणी? मयूर घरतने. सँडी समोर मयूर, 1 चेंडू 2 धावा. काय घडेल? हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जर तर पर्यंत सुद्धा नाही गेले. सामना संपलाय, मॅच जिंकली आहे ओम साईच्या या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये रेहान दुर्गे शिलवण हा संघ जातोय. चांगली मॅच आणि वेल फिनिश मॅच बघायला मिळाली आहे. जाऊयात नेक्स्ट मॅच कडे जिथे आमचे दोन्ही कर्णधार तयार आहेत.